नमस्कार. मी शमी महाडेश्वर, संचालिका महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार. नीट यूजी 2026 साठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, ठाणे, पालघर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात मेडिकल करिअरसाठी योग्य, विश्वासार्ह आणि मार्गदर्शक काउन्सिलिंगची मोठी गरज होती. हीच गरज ओळखून आम्ही गेल्या 6 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहोत. या प्रवासात आम्ही अनेक विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांना आकार दिला आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास, पालकांचा पाठिंबा आणि आमची प्रामाणिक सेवा याच बळावर आज महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग हे मार्गदर्शन केंद्र उभे आहे. या केंद्रात आपण नीट यूजी 2026 परीक्षा माहिती, MBBS, BDS, BHMS, BAMS, BPT या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, कॉलेज निवड, कट ऑफ, कोटा, कॅटेगरी, डॉक्युमेंटेशन आणि संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस याची सविस्तर, पारदर्शक आणि विश्वासार्ह माहिती घेऊ शकता. आमची भूमिका फक्त माहिती देण्यापुरती मर्यादित नाही. नीट यूजी परीक्षेचा फॉर्म भरल्यापासून कॉलेज अलॉटमेंट लेटर आणि कॉलेजमध्ये प्रवेश होईपर्यंत आम्ही प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत आहोत. मात्र एक नम्र विनंती, आपण लांबून येणार असाल तर कृपया स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आधी संपर्क करून आमची उपलब्धता निश्चित करा, कारण तुमचा वेळ आमच्यासाठी मौल्यवान आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे ही आमची जबाबदारी आहे आणि ते जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे पार पाडणे हे आमचे ध्येय आहे. नीट यूजी 2026च्या प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून शुभेच्छा. तुमच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नात आम्ही तुमचे मार्गदर्शक होऊ. अचूक मार्गदर्शन, खात्रीशीर प्रवेश हे आमचे वचन आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नीट यूजी परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नॅशनल मेडिकल कमिशन अँड नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी नीट अभ्यासक्रमात मोठे बदल जाहीर केले आहेत. आता तुम्हाला काय अभ्यासायचे आहे आणि काय वगळायचे आहे याची संपूर्ण व अचूक माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. नीट 2026च्या तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 2026च्या परीक्षेसाठी अधिकृत सिलेबस नोटीस जाहीर केली आहे. हा सिलेबस नक्की कोणी ठरवला आहे आणि कोणत्या तारखांना त्याला मंजुरी मिळाली आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. या अधिकृत नोटीसमध्ये 3 महत्त्वाच्या संस्थांचा सहभाग आहे. NTA, ज्यांनी 8 जानेवारी 2026 रोजी ही नोटीस जाहीर केली. NMC, ज्यांनी 22 डिसेंबर 2025 रोजी याला मंजुरी दिली. यूजी मेडिकल एज्युकेशन बोर्ड, ज्यांनी देखील 22 डिसेंबर 2025 रोजी आपला होकार दर्शवला आहे. याचाच अर्थ असा की तुमचा अभ्यासक्रम आता पूर्णपणे निश्चित झालेला आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की या 3 वेगवेगळ्या संस्थांचे काम काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. NTA ही संस्था प्रत्यक्ष परीक्षेचे आयोजन करते आणि पारदर्शकता राखण्याचे काम करते. यांना शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयाकडून आदेश मिळतात. NMC ही वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च संस्था आहे. वैद्यकीय व्यवसायाचे नियमन करणे आणि अधिकृत अभ्यासक्रमाला अंतिम रूप देणे हे याचे मुख्य काम आहे. यूजी मेडिकल एज्युकेशन बोर्ड हे NMC अंतर्गत येणारे स्वायत्त मंडळ आहे. प्रत्यक्ष वैद्यकीय अभ्यासक्रम विकसित करणे आणि त्यातील सामग्री, कंटेंट तयारी करण्याची जबाबदारी यांची असते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील गोष्टींबद्दल सविस्तर माहिती मिळेल. नीट यूजी 2025-26 च्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे बदल, बायोलॉजी, केमिस्ट्री अँड फिजिक्स मधून कोणकोणते चॅप्टर्स पूर्णपणे काढून टाकले आहेत, कोणते नवीन टॉपिक्स अँड एक्सपेरिमेंटल स्किल्स नव्याने ऍड करण्यात आले आहेत, या सिलेबस चेंजेस नुसार नीटची तयारी कशी करावी. बायोलॉजी मधून वगळलेले चॅप्टर्स, ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स, मिनरल न्यूट्रिशन, डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन, रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम, इन्व्हायरमेंटल इश्यूज, स्ट्रॅटेजीज फॉर एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन,
द लिव्हिंग वर्ल्ड अँड ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस या चॅप्टर मधील काही भाग सिलेबस मधून वगळलेले आहेत. बायोलॉजी मध्ये नव्याने ऍड केलेले टॉपिक्स फ्रॉग कॉक्रोच सोबत कंपॅरेटिव्ह स्टडी, प्लांट फॅमिलीज, मॅल्व्हेसी, क्रुसिफेरी, लेग्युमिनोझी, कंपोझिटी, ग्रॅमिनी. केमिस्ट्री मधून वगळलेले चॅप्टर्स स्टेट ऑफ मॅटर, हायड्रोजन, एस ब्लॉक एलिमेंट्स, सरफेस केमिस्ट्री, जनरल प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स, पॉलिमर्स, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, सॉलिड स्टेट. केमिस्ट्री मध्ये नव्याने ऍड केलेले टॉपिक्स एक्सपेरिमेंटल अँड प्रॅक्टिकल केमिस्ट्री, उदाहरणार्थ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मधील एलिमेंट्सची आयडेंटिफिकेशन, पीएच मेजरमेंट इत्यादी. फिजिक्स मधून वगळलेले किंवा कमी केलेले टॉपिक्स कम्युनिकेशन सिस्टीम संपूर्ण चॅप्टर, रेडिओ ऍक्टिव्हिटी अल्फा, बीटा, गॅमा रेज काही भाग, मुवमेंट ऑफ इनेर्शिया ऑफ थिन रॉड काही स्पेसिफिक केसेस. फिजिक्स मध्ये पूर्ण चॅप्टर काढून टाकण्याऐवजी काही ठराविक चॅप्टर रेड्यूस करण्यात आले आहेत. फिजिक्स मध्ये नव्याने ऍड केलेले टॉपिक्स एक्सपेरिमेंटल स्किल्स, व्हर्नियर कॅलिपर्स, स्क्रू गॉज, पेंडलम यांसारख्या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर आणि त्यावर आधारित एक्सपेरिमेंट्स. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. एनसीईआरटी बुकला प्राधान्य द्या. रिमूव्ह चॅप्टर्सवर वेळ वाया घालवू नका. एक्सपेरिमेंटल अँड प्रॅक्टिकल स्किल्सवर विशेष लक्ष द्या, कारण आता यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, बदललेला अभ्यासक्रम हा केवळ तुमच्यासाठी नाही तर संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे घाबरून न जाता तयारीला लागा. तुम्हाला हा अभ्यासक्रम डाउनलोड करायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. नीट यूजी 2026 परीक्षेसंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.